रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उपचार सुरू आहे. अरे मान वाकडी होते भाई. एक कोण आहे? थोडा हात दे भाई. अरे अमुदान केमिकल नावाच्या कंपनीमध्ये आज रिॲक्टरचा स्फोट झाला असं प्रथमदर्शनी या ठिकाणी चौकशीमध्ये आढळून आलेला आहे. हा स्फोट अतिशय मोठ्या तीव्रतेचा होता. आजूबाजूच्या 5-6 कंपन्या आणि आजूबाजूची जी काही नागरी वसाहत आहे त्यांना देखील काचांना दरवाजांना तडे गेलेले आहेत. हा रिॲक्टरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. काही लोक आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये देखील अडकलेले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये स्फोटाची तीव्रता फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे. जवळपास 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 60 लोक जखमी झालेले आहेत आणि आणखी जे काही लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मोठ्या तीव्रतेची आहे. म्हणून अगोदर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आणखी जे लोक अडकले त्यांना रेस्क्यू करण्याला प्राधान्य दिलेलं आहे. ते काम सुरू आहे. यामध्ये आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता. त्यामध्ये देखील काही कॅज्युअलिटी झाल्या होत्या आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे. त्यामुळे हायली हजार्डस ज्या जे युनिट्स आहेत तिथे जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे आणि डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी जे युनिट आहे त्यांना सांगितलेलं आहे. आणि एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत जे रेड कॅटेगरीमधले